हॅलो फ्रेंड्स. तर आज आपला टॉपिक असणार आहे स्कॉलरशिपबद्दल. तर मित्रांनो, HDFC बँकेतर्फे अशी एक अपडेट आलेली आहे मित्रांनो, जिथे ग्रॅज्युएशन झालेले किंवा 12वीच्या आतमधले जे ग्रॅज्युएशन करत असेल त्यांच्याकरिता आणि पहिली ते 12वीपर्यंत जे मुले शिक्षण करत असते त्यांच्यासाठी ही स्कॉलरशिपची योजना निघालेली आहे मित्रांनो. तर त्या योजनेचा लाभ कसा घ्यायचा, तर सोप्या पद्धतीमध्ये आपण स्मार्टफोनवरती किंवा लॅपटॉपवरती फॉर्म भरू शकतो मित्रांनो. तर फॉर्म भरायचा कसा, त्याच्यासाठी क्रायटेरिया कसा असणार आहे, डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहे आणि संपूर्ण माहिती ही आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण बघणार आहे. तर त्याच्या आधी तुम्हाला डेली अपडेट्स 9834 या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करणे गरजेचे आहे मित्रांनो. तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू नोटिफिकेशन अशीच येत राहील मित्रांनो. तर करूया आपण व्हिडिओला स्टार्ट. तर मित्रांनो, तुम्हाला गुगल क्रोम उघडून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे HDFC बँक ECSS.com. तर बघू शकता. त्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस लिंकचा पाहायला मिळणार आहे मित्रांनो. तर बघू शकता HDFC बँक परिवर्तन. तर यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो असा इंटरफेस तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मी लिंक देऊन देईल मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा त्रास होणार नाही. तर तुम्हाला त्या लिंकला उघडून डायरेक्ट अशा इंटरफेस तुम्हाला पाहायला मिळणार आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला अप्लाय नाव, तर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो. तर बघू शकता असा इंटरफेस तुम्हाला पाहायला मिळणार आहे, अप्लाय नाव. तर बघू शकता. त्यानंतर थोडं स्क्रॉल करायचं आहे मित्रांनो तुम्हाला. तर बघू शकता इथे भरपूरसे ज्यांचे जे शिक्षण चालू असेल ते तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचं. जसे की मित्रांनो बघू शकता अंडर ग्रॅज्युएट. तर बघू शकता तुम्ही BCom BSc BA हे यांच्याकरिता आहे मित्रांनो. तर बघू शकता BCom BSc, तर यांच्यासाठी व्ह्यू डिटेल्स यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो. तर बघू शकता जे मुले BCom BSc BA BCA ETC शिक्षण करत असेल, BTech करत असेल, MBBS, तर असे भरपूरसे मुले शिक्षण करत असेल तर मित्रांनो त्याच्यासाठी तुम्हाला 55% मार्क्स असणे आवश्यक आहे मित्रांनो, तरच तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, 2.5 लाखाच्या आत तुमचं इन्कम असणे गरजेचे आहे मित्रांनो. आणि त्यानंतर तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार आहे मित्रांनो इथे 30,000 रुपये ते 50,000 रुपयापर्यंत मित्रांनो. आणि इथे डॉक्युमेंट्स दिलेले आहे मित्रांनो. तर बघूया समोर. त्यानंतर बघा मित्रांनो पोस्ट ग्रॅज्युएट. तर बघू शकता तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंटसाठी मित्रांनो MCom MA ETC. तर त्यानंतर तुम्हाला व्ह्यू डिटेल्स यावरती क्लिक करून बघायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो MCom MA ETC, तर MTech MBA, तर असे मुलं शिक्षण करत असेल तर त्या 55% मार्क्स असणे गरजेचे आहे मित्रांनो. त्यानंतर इन्कम हे 2.5 लाखाच्या आत असणे गरजेचं आहे. तर त्यांच्यासाठी तुम्हाला इथे स्कॉलरशिप मिळणार आहे मित्रांनो. 35,000 ते 75,000 रुपयापर्यंत तुम्हाला इथे स्कॉलरशिप मिळणार आहे मित्रांनो. त्यानंतर बघूया मित्रांनो. तर बघा स्कूल स्टुडंट्स. तर बघा 1ली ते 12वीपर्यंत ITI करत असेल किंवा डिप्लोमा झालेला असेल तर व्ह्यू डिटेल्स यावरती क्लिक करा. तर बघूया संपूर्ण माहिती. तर पहिल्या वर्गापासून ते 12वीपर्यंत शिकत असेल मुलगा किंवा प्रायव्हेटमध्ये शिकत असेल, ITI वगैरे झालेलं असेल, प्रायव्हेट असो किंवा गव्हर्नमेंट असो, त्यांनासुद्धा इथे 55% मार्क्स असणे गरजेचे आहे मित्रांनो. त्यानंतर 2.5 लाख रुपयाच्या आत तुम्हाला इन्कम असणे गरजेचे आहे. तर त्यांना इथे स्कॉलरशिप मिळणार आहे मित्रांनो 15,000 रुपये ते 18,000 रुपयेपर्यंत. बघू शकता तुम्ही इथे 4 क्लास 7 to 12 डिप्लोमा ITI. तर बघू शकता तुम्ही 15,000 रुपये ते तुम्हाला 18,000 रुपयेपर्यंत इथे स्कॉलरशिप मिळणार आहे मित्रांनो. तर त्यानंतर तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता की तुम्ही कोणत्या कॅटेगरीत बसता मित्रांनो. जर तुमचं अंडर ग्रॅज्युएट असेल तर तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट असेल तर तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर स्कूल स्टुडंट्स असाल मित्रांनो तुम्ही, पहिल्या वर्ग ते 12वी वर्गाच्या आत असेल तर तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर त्यानंतर अप्लाय या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो इथे मी अंडर ग्रॅज्युएट सिलेक्ट करत आहे, कारण मी 12वीच्या नंतर अप्लाय करत आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला अप्लाय या बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. अप्लाय या बटनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो असा इंटरफेस तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर स्टार्ट ॲप्लिकेशन यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर व्हेरीफाय आधार कार्ड यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो. त्यावरती क्लिक केल्यानंतर डिजी लॉकर असे इथे खुलणार आहे मित्रांनो.
तर तुम्हाला इथे आधार नंबर टाकायचा आहे आणि व्हेरीफाय करून घ्यायचं आहे मित्रांनो. आधार नंबर टाकल्यानंतर तुमच्या आधारला जो कोणता मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर तुम्हाला एक OTP येईल. तो OTP तुम्हाला फिलअप करून घ्यायचा आहे मित्रांनो. तर असा इंटरफेस तुम्हाला पाहायला मिळणार आहे मित्रांनो. त्यानंतर बघा प्रोसेड अँड अपडेट यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर प्रोसीड टू ॲप्लिकेशन यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो. त्यानंतर सक्सेसफुल असं तुम्हाला SMS येईल. तर त्यावरती तुम्हाला ओके करून घ्यायचं आहे. तर आता तुम्हाला इथे फॉर्म फिलअप करायचा आहे मित्रांनो. तर बघा इथे तुम्हाला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे, अल्टरनेट मोबाईल नंबर, त्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअप मोबाईल नंबर आणि डेट ऑफ बर्थ इथे ऑटोमॅटिक आलेली आहे. नंबर पण इथे ऑटोमॅटिक आलेला आहे. जेंडर ऑटोमॅटिक आलेला आहे. आधार कार्ड नंबर इथे व्हेरीफाईड झालेला आहे. तर बघू शकता तुम्ही. त्यानंतर तुम्हाला इथे ॲन्युअल इन्कम, फॅमिली इन्कम ते तुम्हाला इथे टाकून घ्यायची आहे. तर तुम्हाला इन्कम इथे टाकायची आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला पर्सन विथ डिसॅबिलिटी, तर इथे तुम्ही अपंग असाल तर तुम्हाला येस करायचं आहे, अदरवाईज तुम्हाला इथे नो ठेवायचं आहे. त्यानंतर पॅरेंटल स्टेटस, तर तुम्ही इथं स्टेटस तुम्हाला पॅरेंट 1 आहे की 2 आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे 0 करून इथे खालती येऊन जायचं आहे. त्यानंतर परमनंट ॲड्रेस, तर तुम्हाला इथे ॲड्रेस टाकायचा आहे मित्रांनो. तर बघू शकता इथे संपूर्ण ॲड्रेस आलेला आहे. तर ॲड्रेस टाकल्यानंतर तुम्हाला इथे ॲड्रेस, स्टेटस, स्टेट आणि डिस्ट्रिक्ट, त्यानंतर सिटी, टाउन, विलेज आणि पिनकोड टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर त्यानंतर बघू शकता मित्रांनो एज्युकेशन डिटेल्स, तर बघू शकता प्रेझेंट क्लास, तर सिलेक्ट प्रेझेंट क्लास यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आणि ग्रॅज्युएशन यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो. त्यानंतर बघा इथे 12वीची किंवा ग्रॅज्युएशनची तुम्हाला माहिती भरायची आहे मित्रांनो. तर बघू शकता इथे तुम्हाला संपूर्ण माहिती भरून घ्यायची आहे. क्लास, बोर्ड, स्टेट, त्यानंतर स्टेट, डिस्ट्रिक्ट, स्कूल नेम, पर्सिंग इयर आणि रोल नंबर टाकून घ्यायचा आहे मित्रांनो. तर हे संपूर्ण माहिती तुम्हाला भरून घ्यायची आहे. तर संपूर्ण माहिती टाकल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला सेव्ह अँड कंटिन्यू यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर बघू शकता सबमिट सक्सेसफुली, तर ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर ग्रॅज्युएशन, तर यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि ग्रॅज्युएशनची माहिती तुम्हाला इथे टाकायची आहे मित्रांनो. तर बघू शकता इथे क्लास, डिग्री, कोर्स ड्युरेशन, तर इन्स्टिट्यूट टाईप, करंट इयर, तर संपूर्ण माहिती तुम्हाला इथे भरून घ्यायची आहे मित्रांनो. तर सोप्या पद्धतीने इथे माहिती तुम्हाला भरायची आहे. तर सगळी माहिती टाकल्यानंतर मित्रांनो सेव्ह बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर इथे तुम्हाला ईमेल ID टाकणे गरजेचे आहे मित्रांनो. त्यानंतर सेव्ह या बटनवरती तुम्हाला क्लिक, तर बघू शकता. त्यानंतर फॅमिली मेंबर्स यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आणि ॲड फॅमिली यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे फॅमिली मेंबरचं तुम्हाला इथे नाव टाकायचं आहे मित्रांनो आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे, ॲन्युअल इन्कम, तर त्यानंतर तुम्हाला रिलेशन आणि क्वालिफिकेशन, त्यानंतर ऑक्युपेशन हे सगळं टाकल्यानंतर सेव्ह या बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो. तर सेव्ह या बटनवरती क्लिक केल्यानंतर बघू शकता रेकॉर्ड हॅज बीन अपडेटेड, तर बघू शकता. त्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट्स यावरती क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो. तर बघा आता ब्राउज या बटनवरती क्लिक करून तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता मित्रांनो. आता डॉक्युमेंट्समध्ये काय काय आपल्याला अपलोड करायचं आहे तर बघूया. तर बघू शकता फर्स्ट इथे आपल्याला पासपोर्ट साईज इथे फोटो अपलोड करायचा आहे. त्यानंतर आधार कार्ड बोथ साईड, म्हणजे मागून पुढून दोन्ही साईडचं आधार कार्ड आपल्याला इथे अपलोड करायचं आहे. त्यानंतर 10वीची मार्कशीट, 12वीची मार्कशीट, त्यानंतर प्रिव्हियस क्लास मार्कशीट, तर ते सुद्धा तुम्हाला इथे अपलोड करायचे आहे. त्यानंतर लेटेस्ट कॉलेज फीस रिसिप्ट ते सुद्धा तुम्हाला इथे अपलोड करायचे आहे. त्यानंतर ॲडमिशन लेटर, स्टुडंट ID कार्ड ते सुद्धा तुम्हाला इथे अपलोड करायचे आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्ही बोनाफाईडसुद्धा इथे अपलोड करू शकता मित्रांनो. त्यानंतर फॅमिली इन्कम प्रूफ, तर तुम्हाला इथे इन्कम अपलोड करायचं आहे. त्यानंतर पासबुक, त्यानंतर प्रूफ ऑफ IF ॲप्लिकेबल ते सुद्धा तुम्हाला इथे अपलोड करणार आहे, पण ते कंपल्सरी नाही आहे मित्रांनो.
तर ते आपल्याला अपलोड करायचं नाही आहे. तर त्यानंतर बघूया, तर ब्राउज या बटनवरती क्लिक करून तुम्हाला अपलोड करायचं आहे मित्रांनो. तर बघा अशा प्रकारे तुम्हाला इथे अपलोड करून घ्यायचं आहे मित्रांनो. त्यानंतर बघा सेव्ह अँड कंटिन्यू यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा रेफरन्स यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्या आधी तुम्हाला इथे बघा ॲड रेफरन्स यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला एका दोघांचं नाव इथे टाकून घ्यायचं आहे आणि इथे त्यांचा मोबाईल नंबर, ऑक्युपेशन आणि रिलेशन तर ते तुम्हाला टाकून घ्यायचं आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला बँक डिटेल्स इथे टाकायचे आहे. इथे बघा बँक अकाउंट, बँक होल्डर नेम, बँक अकाउंट नंबर, IFSC कोड, ब्रँच नेम आणि बँक नेम तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर सेव्ह या बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे टिक करायचं आहे. तर इथे सुद्धा टिक करायचं, इथे टिक करायचं आहे. तर इथे जे रेड कलरचे तुम्हाला डबे दिसत आहे त्यावरती संपूर्ण तुम्हाला अशी टिक लावून घ्यायची आहे मित्रांनो. तर बघा टिक लावल्यानंतर तुम्हाला प्रिव्ह्यू या बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुमचा फॉर्म ह्या सबमिट होऊन जाईल मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्हाला हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. तर तुम्हाला याची स्कॉलरशिपसुद्धा मिळू शकते. तर तुम्हाला प्रॉपरली फॉर्म फिलअप करून घ्यायचा आहे आणि जो तुम्ही मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस दिलेला आहे त्याच्यावर काही अडचण असल्यास तुम्हाला कळवल्या जाईल. तर ते सुद्धा तुम्हाला चेक करत राहायचं आहे मित्रांनो. तर असेच इन्फॉर्मेटिव्ह न्यू व्हिडिओ बघण्याकरिता डेली अपडेट्स 9834 या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवणे गरजेचे आहे मित्रांनो. तरच तुमच्याकडे अशीच इन्फॉर्मेटिव्ह न्यू नोटिफिकेशन येत राहील मित्रांनो. तर चला येऊया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि करूया व्हिडिओला एंड.